पाऊण गावात धुराचा कहर, नागरिकांचं आरोग्य धोक्यात. सगळ्यांना मॅनेज केलाय गिरणी मालकाची उघड दादागिरी. प्रदूषणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाऊणगाव सध्या अक्षरशः विषारी धुराच्या कैदेत अडकलाय. धान गिरणीतून सतत उसळणारा काळा धूर, राख आणि सूक्ष्म धूळकण यामुळे गावातील प्रत्येक घर, प्रत्येक श्वास धोक्यात आलाय. पण धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकारावर प्रशासनाने अजूनही डोळे झाक केली आहे. गावातील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की लोकांना स्वतःच्या घरात श्वास घेणंही कठीण झालंय. धूर थेट घरात घुसतोय, अंगणात राखेचा पाऊस पडतोय आणि लोकांच्या आरोग्याची अक्षरशः चाळण होतीये. लहान मुले, महिला आणि वृद्धांना खोकला, दम, श्वसनाचे आजार आणि त्वचा रोगाटी ग्रासलाय. गावातील पाणीही आता सुरक्षित राहिलेलं नाही. नदी नाले दूषित झाले असून जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय. शेतीवरही या प्रदूषणाची काळी छाया पडत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले. ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर संताप उसळलाय. ग्रामपंचायतीचा ठराव सुद्धा धूळ खात पडलाय. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गिरणी मालकाची उघड दादागिरी. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यानं उघडपणे सांगितलं की सगळ्यांना मॅनेज केलंय, माझं कुणीही वाकडं करू शकत नाही. हा केवळ अहंकार नाही, तर प्रशासनालाच दिलेलं थेट आव्हान आहे. प्रश्न आता थेट उपस्थित होतो की प्रशासन झोपलंय की मुद्दाम गप्प बसलाय. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना जबाबदार अधिकारी कुठे आहेत? पाऊण गावातील नागरिक आता संतापाच्या टोकावर पोहोचले असून आता आरपारची लढाई करण्याचा इशारा देत आहेत. जर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला.